मालवणी महोत्सव सुरू आहे। श्री देव वेताळ मंदिर असं हे उभारण्यात आलेलं आहे। श्री देव वेताळ आगाठाणा मित्रमंडळ येथेही मालवणी महोत्सव मध्ये माझ्याजवळ पॅरेकोटा मातीपासून बनलेली चिमणी आहे। स्पेशल म्हणजे चुलीत भाजलेले पण काजू आहे। हे गाईचं साजूक म्हणजे आपण चुलीवरती बनवतो हे सगळे काजू आहे। सावंतवाडी मालवणी मेव्याचा हा स्टॉल आहे। मालवणी महोत्सव मध्ये इथे सुकी मच्छीचा पण हा असा स्टॉल आहे। तर हा मालवण किनारा कॅटर्स, कलेजी पाव, कोलंबी पाव, जवला पाव, किमा पाव। हे कोळंबी मसाला आहे, हा 250 ला हा कंटेनर आहे। हे जवला पाव, वजरी पाव, बकरा किमा पाव, मकई पान आहे, कलकत्ता पान आहे, जयपूर पान आहे, बनारसी पान। पानचा पण स्टॉल आहे। ती मेरी गो राऊंड आहे, ती पण एक शिप आहे आणि पाठीमागे आपल्याला जायंट व्हील दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता मालवणी महोत्सव 2025 सुरू आहे मागाठाणेला। तर ह्याची तारीख आहे 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर चला तर बघूया इथे कुठले कुठले स्टॉल्स आहे आणि काय काय देखावा केला आहे। तर मित्रांनो, मागाठाणेमधला हा रोड नंबर 2 आहे, जय महाराष्ट्र नगरमधला। आनंदराव भोसले मैदानावरती तुम्ही इथे बघू शकता ही मालवणी महोत्सव सुरू आहे। तर ह्या मालवणी महोत्सवच्या प्रवेशाच्या पण अगोदर तुम्ही इथे बघू शकता डावीकडे उजवीकडे सुद्धा असे भरपूर हे विक्रेते बसलेले आहेत आणि भरपूर असे स्टॉल्स पण आहेत। तर आता आपण या प्रवेशद्वारामधनं आतमध्ये जाऊन बघूया कुठले कुठले स्टॉल्स आहेत। तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा ह्या साईडला इथे असे हे सगळे स्टॉल्स आहेत। नंतर मग इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा हा पुतळा आहे आणि नंतर मग हे स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि इतर मान्यवर जे आहेत त्यांचे पण इथे फोटोज वगैरे लावलेत आणि असं सिंहासनासारखं असं हे बनवलेलं आहे। तर मित्रांनो, इथे बघा श्री देव वेताळ मंदिर असं हे उभारण्यात आलेलं आहे। तर आतमध्ये जाऊन आपण आता दर्शन घेऊया। इथे बघा प्रवेशद्वाराच्या समोरच इथे मंदिराच्या इथे सुंदर असे हे दीपस्तंभ उभारण्यात आलेले आहेत आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेत आहोत। हे बघा सुंदर असं हे श्री देव वेताळ मंदिर, दोन्ही बाजूला हे पिलर्स पण एकदम असे सुंदर केलेले आहेत आणि इथे बघा गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी ही श्री देव वेताळ प्रसन्न अशी ही मूर्ती आहे। इथे पण बघा हे दाखवलेलं आहे। इथे पण बघा ही पालखी आहे आणि नंतर मग हे ढोल वगैरे आहेत। तर मंदिराच्या इथून नंतर मग ह्या साईडला पाठीमागे बघा इथे सगळे हे असे फूड स्टॉल्स आहेत त्या साईडला आणि नंतर मग ह्या इथे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असा हा स्टेज आहे, श्री विजय वैद्य रंगमंच। नमस्कार, श्रावणी टॉईज मध्ये आपले स्वागत आहे। मी मागाठाणा मित्रमंडळ येथेही मालवणी महोत्सव मध्ये मी उमेश बिर्गे ही लाकडी साहित्य सगळं घेऊन आलेलो आहे। माझ्याजवळ पॅरेकोटा मातीपासून बनलेली चिमणी आहे, तसंच हे पैसे टाकण्यासाठी पिगी पोंग आहे, तसंच हे भातुकली आहे लहान मुलांची, तसंच ही चिमणी आहे, तसंच हे पझल आहे, लहान मुलं खेळू पण शकतात आणि शिकू पण शकतात, अशी वेगवेगळी पझल आहेत। माझ्याजवळ नीम पासून बनलेल्या फण्या आहेत, हे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होते आणि माझं शॉप दहिसर रावळपाड्यामध्ये आहे। माझा नंबर 9869818318 हा नंबर आहे। मी रुपवासाची पण ऑर्डर करतो। नमस्कार। तर मित्रांनो, हा बघा हा दुर्वा मसालेचा स्टॉल आहे आणि इथे बघा सगळे हे कोकणी उत्पादन आहेत। काय काय आहे तुमच्याकडे?
आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत. मालवणी मसाला आहे, मीडियम तिखटवाला, संडे मसाला आहे तिखटवाला, मच्छी मसाला आहे, गरम मसाला आहे, स्पेशल गावठी हळद आहे, काळा मसाला, गोडा मसाला, घाटी कांदा लसूण मसाला आहे, त्याच्यानंतर आगरी मसाला आहे आणि कोंबडी वडे पीठ, कुळीत पिठी एक मसाला घातलेली एक आहे आणि एक साधीवाली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे मिरची किंवा मसाला तुम्ही टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये सगळं हळद मीठ मसाला मिक्स आहे. परत आपल्याकडे कडक बुंदीचे लाडू आहे, खाजा आहे, बंगाली खाजा आहे, शेंगदाणा लाडू, शेव लाडू, ताक मिरची आहे, फणस वेफर्स आहेत, आवळा कँडी, आवळा मावा, फणसाची भाजी आहे, फणस भाजी, कोवळ्या फणसाची भाजी आहे. त्यानंतर काजूगर आहेत, पॉलिशवाले, सालवाले, स्पेशल म्हणजे चुलीत भाजलेले पण काजू आहेत आपल्याकडे. 200 ग्रामचं 240ला पॅकेट आहे हे. त्याच्यानंतर थालीपीठ आहे, डांगरपीठ आहे, जिरा पावडर, धने पावडर, सांडगे आहेत. डायबिटीसवाल्यांसाठी जांभूळची पावडर पण आहे. हे मुठी आलंय, कोकम तेल, आंबा पोळी, फणस पोळी, कोकम आणि आपलं केशरवेलची सिरप, मध वगैरे हे सगळं आहे. पोहे आहेत, कोकम आहेत. हे हातसडीचे तांदूळ आहेत, डायबिटीसवाल्यांसाठी खूप चांगले हे स्पेशल आहेत. आणि हे उकडा तांदूळ आणि हा सुराई तांदूळ. अच्छा, तर हे सगळं तुम्ही होम डिलिव्हरी करता काय? हो हो, मुंबईमध्ये आम्ही होम डिलिव्हरी करतो. अच्छा, तर होम डिलिव्हरीसाठी ह्या नंबर पैकी कुठल्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर होऊन हो. जाईल ना? नक्की. ठीक आहे, धन्यवाद. तर इथे बघा हा सुकी मच्छीचा हा स्टॉल आहे. जवला कसा आहे हो? जवळ 100 पाव आहे. 100 आणि कर्दी 100 आणि सोडे कसे आहेत? 160 रुपये 100 आहे. 1600 रुपये किलो. 1600 आणि बांगडे बांगडे 100 चे 4 आहे. 100ला 4. तर इथे बघा सगळे अशी ही सुकी मच्छी आहे आणि त्या सगळे असे पॅकेट्स पण तुम्हाला मिळेल. अच्छा, सुरमई, हे तुकडा सुरमई आहे. तुकडा, अच्छा तुकडा सुरमई कसे? 150 पाव आहे. 150ला पाव आणि अख्खीवाली पक्कीवर 300 300. 400. अच्छा, सेंट आहे 250 आहे. हा हा, 200 आहे. अच्छा अच्छा. डोमे आपले डोमे, कापलेले डोमे ते कितीला? 100 चे 7 आहे. 100ला 7. अच्छा, ठीक. हे रोस्टेड भेळ है. हे जे आपली ज्वारी बाजरी मिक्स आहे बघा खाऊन. नाही ह्याच्यामध्ये हे नाही आहे, ते तेल बिलकुल नाही बघा खाऊन. आणि हे देऊ तुला. हे सातारचा माझा सेवचूड आहे बघा, टेस्ट करून. हा, इथलं काहीच नाही माझं. तूप पण सातारचं आहे. हे सातारा आहे माझा. गेल्या वर्षी इथंच होता ना. मी देते ताई. अगं घे घे, काय नाही होत. आलं बाहेर तर खायचं. तूप पण बघा. आणि हा चिवडा हा तसाच आपला. हा, हे आपला पोह्याचा, पातळ पोह्याचा. पोह्यांचा. आणि हे चकली भाजणीची चकली वगैरे. आहे, भाजणीची चकली आहे, मुगाची चकली आहे. अच्छा, आणि हे काय? हे ना मेथीचं आहे, ज्वारी आणि मेथी मिक्स केलेला आहे. अच्छा अच्छा. हा, हा, हा. आणि हा स्पेशल चिवडा. हे सातारा स्पेशल सेवचूड आहे माझा. अच्छा अच्छा. हा. हा, हा, हा. आणि हे आरुषी तूप आहे आपलं. हे गाईचं साजूक, म्हणजे आपण चुलीवरती बनवतो हे तूप. हा हा. हा. कितीला आहे ते? म्हणजे हे किती? 1 किलो घेतलं तर 1 किलो. 880 रुपये किलो आहे आणि अर्धा किलो घेतलं तर 450 रुपये. आणि आम्ही परत जर बाय चान्स तुम्हाला आवडलं तर आम्ही फ्री होम डिलिव्हरी पण देतो. अच्छा. पण तेव्हा तुम्हाला 1 किलो घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे 1 किलो असेल तर फ्री होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी मुंबईमध्ये? हो हो, मुंबईमध्ये सगळीकडे. हा हा हा. मग त्यासाठी काय कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर माझा पाहिजे तर माझं नाव सुनीता भोसले. कॉन्टॅक्ट नंबर 7263881205. ठीक, धन्यवाद. तर या इथे हा मुखवासचा स्टॉल आहे आणि नंतर मग इथे बघाल तर हे मसाले, वडे पीठ आणि बाकी पीठ, मालवणी, खाजा वगैरेचा हा स्टॉल आहे. इथे सगळे कोकणातले सगळे प्रोडक्ट्स आहेत. इथे पण कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे. मालवणी कोकणी वस्तूंचे उत्पादक आणि विक्रेते. हे बघा, वडे पीठ आणि बाकी पोहे, कोकम, उकडे तांदूळ वगैरे सगळे ह्या स्टॉलवरती तुम्हाला मिळेल. ह्या स्टॉलवरती सुद्धा बघा पोहे, सगळे कोकणी मेवे वगैरे आहेत. हा 18 नंबरचा स्टॉल आहे. सगळे सरबत, आगळ आणि काजू आहेत. अच्छा, हे काजू कसे आहेत? हे 300 रुपये जम्बो साईज. अच्छा, जम्बो साईज 300 रुपये. ते सरबत मध्ये सगळे जिरा, लेमन, आवळा हां हां. सगळे सरबत. आणि हे आंबावडी कशी आहे? म्हणजे ते 30ला आहे 30ला एक आहे. आणि या छोट्या ज्या आहेत ना त्या 20ला 4. अच्छा, 20ला 4 आहेत त्या. आणि ही तुम्हाला येणार 80 रुपयाची 100 ग्राम. 80 रुपयाला ही 100 ग्राम आहे. बरोबर. अच्छा अच्छा. सरबत येतो, जिरा सरबत. हां हां. तर इथे बघा, या स्टॉलवरती इथे सुकी मच्छी आहे. हे किती आहे? 150 रुपयाला जाऊला.
आणि कर्दी कशी आहे? ही पण 150. आणि बोंबील हे पण 150. आणि हे ना सोड्याचं पाकिट कसं? 400 रुपये पाव आहे इथे ते. अच्छा. आणि बांगडे कसे आहे ते? 100ला 3 आहेत इथे ते. अच्छा. तर हे सगळे बघा इथे ह्या मालवणी महोत्सव मध्ये इथे सुकी मच्छीचा पण हा असा स्टॉल आहे, तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. हा बघा नितीन मालवणी मसालेचा स्टॉल आहे. यांच्याकडे बघा हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत. कोकम तेल मुठियाल जे बोलतात, आलेपाक आहे, आंबावडी आहे, कोकमा आहेत, मग लसूण चटणी, मसाले, त्या गोळ्या, नंतर मग जांभूळ बीज चूर्ण, आणि नंतर मग हे कोकणी मेवे आहेत, खाजा लाडू वगैरे सगळे. आणि मग बाकी पण सगळे आगळ सरबत वगैरे सगळं आहे. तर हे बघा हे पापडचा स्टॉल आहे. सगळे पापड आहेत. कितीला आहे पॅकेट? 100ला 2 पॅकेट. अच्छा. 60ला 1 आणि 100ला 2. इथे पण बघा हा कोकणी मेव्याचा स्टॉल आहे. इथे कोकणी मेव्याचे स्टॉल भरपूर आहेत या मालवणी महोत्सवमध्ये. सगळे खाजा खटखटे लाडू, नंतर मग शेंगदाण्याचे लाडू, बाकी पण आंबावडी आणि बाकी सगळे ते आले पाक, काजू बिजू वगैरे सुद्धा सगळे इथे आहेत. इथे पण हा कोकणी मेव्याचा स्टॉल आहे बघा. खाजा खटखटे लाडू, काजू, सोललेले काजू, ताकाच्या मिरच्या, आणि हे काय नाचणीचे आहेत का? हे कितीला आहे हे पॅकेट? 100ला आहे. 100ला पाकिट. आणि आंबावडी छोटी कशी? अच्छा. मोठी 30ला 1 आहे. आणि हा कुठला रव्याचा लाडू आहे की तांदळाचा? कितीला आहे तो? 15ला 1 आहे. अच्छा अच्छा. ठीक. हा पण इकडे कोकणी मेव्याचा स्टॉल आहे. इथे बघा मालवणी पीठ आणि सगळे मसाले आहेत, आणि बाकी पण सगळे खाजा लाडू बिडू वगैरे सगळे. हे लाडू कुठले आहे? अच्छा. डिंक ड्रायफ्रुट्स. आणि हे वाले मेथी. अच्छा अच्छा. कसे आहेत ते? अच्छा. 150 रुपये पाव आहे. तर हा सुधीर मसाल्याचा स्टॉल आहे. इथे बघा कोकम आहे, पोहे आहे, लुगडे तांदूळ, मग पोळीत पीठ, आंबावडी, बाकी सगळ्या प्रकारचे पीठ आहेत, मसाले आहेत. इथे मालवणी खाजा खटखटे लाडू वगैरे सुद्धा सगळे आहे. हे लसूणची चटणी वगैरे पण आहे. हा पण एक कोकणी मेव्याचा स्टॉल आहे. इथे पण बघा सगळे हे खाजा खटखटे लाडू, सगळ्या प्रकारचे आगळ सरबत वगैरे, काजू आणि आंबावडी वगैरे सुद्धा आहे तिथे. त्या इथे बघा हे मुखवास आहे. कसे आहे मुखवास? पान कसं आहे? पान मसाला 100 रुपये 100 ग्रॅम. अच्छा. 100 रुपये मिक्स आहे. अच्छा. आणि सुपारी वगैरे नाही ना त्यात? विदाउट सुपारी वाला मकई पान आहे, कलकत्ता पान आहे, जयपूर पान आहे, बनारसी पान आहे, गुलकंद मिक्स आहे. अच्छा. गुलकंद मिक्स वगैरे. कलिंगड जेली आहे. अच्छा. कलिंगड जेली. अच्छा. हां हां आवळा आहे. हां हां हां. आणि या गोळ्या कशा आहेत? या चेरी आहे. चेरी. ती कशी? स्टोन चॉकलेट आहे. हे 80 रुपये 100 ग्रॅम आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. आणि हे सोप वगैरे? 100 ग्रॅम 80 रुपये. अच्छा. 100 ग्राम 80 रुपयाला आहे ते सगळे. ठीक आहे. हा सिंधुरत्न कोकण उद्योगचा स्टॉल आहे. इथे पण बघा सगळ्या प्रकारचे असे सगळे हे पीठ आहेत, आंबावडी आहेत, आणि हे मसाले वगैरे पण आहे सगळ्या प्रकारचे. आणि हे काय अगरबत्त्या वगैरे. हे कसं आहे पाकिट? हे 70 रुपयाला. 70ला. अच्छा अच्छा. हां 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 हां. आणि आंबावडी कशी? छोटी? 5 रुपयाला एक 30 रुपयाला एक. अच्छा अच्छा. हां हां हां. आणि हे पापड कसे आहेत सगळे? पापड वेगवेगळ्या दरात आहे. 7 रुपयाचा एवढे आहे, 30 रुपयाचा आहे. अच्छा अच्छा. हां हां 20 रुपये आहे. हां हां. 20 रुपये. 20 रुपये. आणि ताकाची मिरची? 30 रुपये. 30 रुपये. आणि छोटे पापड कसे आहेत? हे 40 रुपये उडदाचे. 40ला आहे. अच्छा. ठीक आहे. इथे पण बघा हा सावंतवाडी मालवणी मेव्याचा हा स्टॉल आहे. इकडे मुठियाल, पोहे, कोकम, उकडे तांदूळ, मसाले, पीठ, मालवणी खाजा, आणि बाकी पण लाडू, कोकम सरबत, कोकम आगळ, आवळा सरबत वगैरे सुद्धा सगळे असे हे आहेत सर्व स्टॉल. तर हा कल्पना मसालेचा हा स्टॉल आहे. इथे पण बघा सगळे असे हे मालवणी मेवा, पीठ, मसाले आणि बाकी सगळे
कोकणातले सगळे उत्पादनं आहेत. हे काय हेतवी फरसाण काय कसं आहे हे? कितीला आहे? भाव किती? 70 रुपये पाव किलो. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सगळे. अच्छा अच्छा ठीक. या इथे एक हा खेळण्यांचा स्टॉल आहे. इथे बघा सगळ्या प्रकारची अशी छोटी सगळी भातुकलीची भांडी, नंतर मग हे गेम, हा वेगळा बॉल विल वगैरे असं सगळं आहे. इथे गृहिणी लोणच्याचा हा स्टॉल आहे. बघा सगळ्या प्रकारची ही इथे लोणची आहेत. कशी आहे ही लोणची? पाव किलो कितीला? हा किती? 100 रुपये पाव किलो आहे. तर हा बघा हा उषा वहिनी मसालेचा हा स्टॉल आहे. इकडे बघा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे सगळे हे असे मसाले आहेत. मालवणी बादका मसाला, स्पेशल मालवणी मिक्स मसाला, मच्छी मसाला, मालवणी चिकन मसाला आणि बाकी सगळे असे सगळे मसाले आहेत. तर हा आदर्श मसालेचा हा स्टॉल आहे. इकडे पण बघा सगळे कोकणी उत्पादन आहेत ह्या स्टॉलवरती. आणि हा इथे असा हा मुखवासचा हा स्टॉल आहे. कसे आहे ते? 100 ग्राम 80 रुपये 100 ग्रामपासून 150 रुपये 100 ग्राम पर्यंत आहे. अच्छा अच्छा. हां हां. 140 150 व्हरायटी आहेत आपल्याकडे. अच्छा पान कसे आहे ते? पान 100 रुपये 100 ग्राम पासून ते 150 ते 100 ग्राम पर्यंत आहे. अच्छा अच्छा. आणि घरपोच फ्री होम डिलिव्हरी सेवा मिळते तुम्हाला. अच्छा घरपोच फ्री होम डिलिव्हरी सेवा. अच्छा अच्छा फ्री होम डिलिव्हरी. त्यासाठी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना जरा. 77 हां 385 हां 912 62. अच्छा अच्छा व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्ही एकच नंबर आहे. अच्छा. पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती हाय करून तुम्हाला जिरागोळी वगैरे काय पाहिजे प्राइस लिस्ट पण मिळेल, त्याचे फोटो पण मिळतील. म्हणजे तुम्हाला ऑर्डर देताना तुम्हाला सोयीस्कर पडेल. आता ह्याच्यानंतर जे आमची विक्रोळीला आहे मालवणी जत्रा. विक्रोळीला किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे? 31 तारखेपासून म्हणजे शुक्रवारपासून पुढे 10 दिवस. 9 तारखेपर्यंत ना असं काय? ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल. आमदार आहेत ना सुनील राऊत साहेब. हां हां त्यांची विक्रोळी महोत्सव आहे विकास हायस्कूलच्या तिकडे. विकास हायस्कूल. विकास हायस्कूल माहिती. हां हां ठीक ठीक आहे धन्यवाद. जरा पुढे यायचं. पोळपाट कसा आहे होतो? पोळपाट लाटणी सकट 600. तो 1 पीस आहे का? पाय ते जॉईंट आहेत का असे? अच्छा अच्छा हां हां हां. आणि हा ह्याचा प्लॅटफॉर्मचा आराळा कसा आहे तो वेळी? 800 रुपये. तो 800ला. आणि हा रेग्युलर आहे सगळे? हे आहेत ते 850 रुपये. 850. अच्छा 750 रुपये. हां साईज प्रमाणे आहेत सगळे ते? 850 रुपये. 1000. अच्छा अच्छा 1500 आहे. हां हां हां. पाट आहे तर 800 रुपयाला एक. पाट 800 रुपयाला एक. अच्छा अखंड फळी बरोबर. हां हां हां. ही हॉटेलला लावायची. हे तुम्ही होम डिलिव्हरी करता का? ऑर्डर दिली तर होम डिलिव्हरी करता का? हां मोठी असली तर करायची. अच्छा ओके हां 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 ठीक आहे. ही बॉक्स वेळी आहे. बॉक्स वेळी बॉक्स वेळी कितीला ती? हां हां 4500 रुपये. अच्छा ती अशी फोल्ड होऊन नंतर मग हां बसून. माणसासाठी आहे खास. हां 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 तेच ते बसतात त्याला खाली बसता येत नाही अशी. अशी आहे. हां 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 आणि याच्यावरती की नाही ही बंद करायची. हां 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 त्यात आहे ना हे बंद करायचं. हां 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 बसून काम करायचं. हां बसून म्हणजे ते बसून ठेवायचं. हां ते खाली त्याचं हा भांड ठेवलं की ते तिकडे बरोबर त्याच्यात हे स्टोरेज काय असेल स्टोरेज ना, पण आहे ते पण काहीतरी करता येतं. बरोबर बरोबर. त्या बसायला स्टूल म्हणून होतं. हां 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 उंचार काहीतरी काढायचं असलं तर ते पण- त्याच्यावरती उभं राहून काढता येतं. भरपूर उपयोग आहेत त्याचे ते. घरातल्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे बरोबर ठीक आहे. या इथे हा टेमकर मसाले वेंगुर्ल्याचा हा स्टॉल आहे. या इथे बघा सगळे मसाले आहेत, पीठ आहे, कोकम सरबत, कोकम आगळ, नंतर मग सगळ्या प्रकारचे मसाले आणि कोकणी उत्पादनं आहेत. त्याच्यामुळे बघा पोहे, कोकणी उत्पादन सगळे खाजा, लाडू, खटखटे लाडू, आंबावडी, फणसाची रेडीमेड भाजी ही. अच्छा अच्छा कितीला आहे ते पॅकेट? किती आहे ते? 200 ग्रामचं पॅकेट आहे ना. अच्छा आणि हे काय फोंडा मध आहे? मध कितीला रे? हे छोटी आहे ती 70 रुपये. 70 रुपये. अच्छा हां हां 130 रुपये. 130 रुपयाला आहे. आणि हे कोकम सरबत कितीला? ज्यूस 120. का आगळ आहे की सरबत आहे? सरबत पण आहे. अच्छा सरबत पण आहे. सरबत पण आहे. अच्छा अच्छा आणि आंबा पोळी. हां हां ठीक. या इथे पण बघा हे अलका कोकण प्रोडक्टचा हा स्टॉल आहे. या इथे सगळे असे कोकणी सगळे
उत्पादनं आहेत इथे. हे कितीला आहे हे मोठंवालं इथे? अच्छा, ते 50ला 2 आणि हे सगळे पीठ वगैरे आहेत. नंतर मग हे सगळे अच्छा अच्छा हां हां. किती कितीला आहे? 5ला 1 म्हणजे ते. अच्छा, आणि हे आंब्याचं 5 रुपयाला 1 म्हणजे ते. हां हां हां. अच्छा, खोबरावडी आहे ते, साखरेची आणि गुळाची. कितीला आहे ते? 80ला. अच्छा अच्छा. आणि पापड कसे आहे ते? 60. अच्छा अच्छा, 70 रुपयाला. आणि हे पोहे कसे आहे ते? 70 रुपये अर्धा किलो. अच्छा अच्छा. तुम्ही होम डिलिव्हरी करता का इथे? होम डिलिव्हरी नाही करत. ठीक ठीक आहे, थँक्यू. मी लावलंय. तर हा कोकण मार्टचा स्टॉल आहे बघा. तर इथे जरा नमस्कार. सांगा हा काय काय आहेत तुमच्याकडे. हे आपल्याकडे काजू आहेत 1200 रुपये किलो. जात्यावरती दळलेली गावण पीठ आहे, कुळीत पिठी आहे, वडा पीठ आहे, डांगर आहे, थालीपीठ भाजणी आहे, साधी कुळीत पिठी पण आहे, स्पेशल मालवणी मसाला आहे, संडे मसाला आहे, गावठी हळद आहे सेलमची, काश्मीरी मिरची आहे, मच्छी मसाला आहे, फणसाचे गरे आहेत, नारळाची कापं आहेत आपली गावठी, शेंगदाणा कुटाचे लाडू आहेत, उकडीच्या पिठाचे लाडू आहेत, कोकम तेल आहे, चिंच आहे, कोकम आहे आपल्याकडे, गावठी कोकम आहेत, नारळाच्या वड्या गुळातल्या पण आहेत. या आपण अवश्य भेट द्या. नमस्कार. ठीक. तर हे एकदंत मालवणी सगळे प्रोडक्टचा हा स्टॉल आहे. सांगा तुमच्याकडे काय काय आहे. नमस्कार, माझं नाव हर्षा राऊळकर आहे. आपण मालवणी मसाल्यापासून सुरुवात करूया. हा आपला मालवणी मसाला आहे. 800 रुपये किलो आहे, 200 रुपये पाव किलो आहे. याच्यामध्ये सगळे 36 गरम मसाले घातले जातात. हा गरम मसाला आहे. हा 1000 रुपये किलो आहे. हा कांदा लसूण मसाला आहे. याच्यामध्ये कांदा आणि लसूण जो असतो तो बारीक चिरून ऊन दाखवून आधी वाळून घेतो, मग तो फ्राय करतो. तो 200 रुपये पाव आहे. हा फ्राय मसाला आहे. याच्यामध्ये तांदूळ, रवा, तिखट, हळद, धणे, लसूण सगळं घातलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काही वेगळं घालायची गरज नाही. फक्त मासे फ्राय करा किंवा चूरणाची, बटाट्यांची कापं फ्राय करू शकता. हे थालीपीठ आहे, घावण आहे, कुळीत पीठ मसाला पिठी आहे, वडे पीठ आहे. वडे पिठात सुद्धा मीठ वगैरे घातलं आहे. फक्त तुम्हाला कोमट पाण्यामध्ये गोळा मळून बनवायचा. आणि आंबोळी आहे, काश्मीरी मिरची पूड आहे, 1000 रुपये किलो आहे. मिरची म्हणजे मिरची, याच्यात आपण मिक्सअप काहीच करत नाहीये. आणि हा फिश कढी मसाला आहे. याच्यामध्ये तिरफळ, तिखट, हळद, धणे घातलेले असतात. गोडा मसाला आहे ब्राह्मणी पद्धतीचा. मध, कोकम, पोहे आहेत, चटण्या आहेत, जवस, कारळ, शेंगदाणा लसूण. सरबतांमध्ये आपल्याकडे कैरी पण, कोकम सरबत, पाचक आहे, आवळा पाचक आहे, आवळा सरबत आहे, आगळ आहे, कोकमा आहेत, केशर वेलची अर्क आहे. अशा पद्धतीने आपला स्टॉल इथे आहे. 43 नंबरचा स्टॉल आहे आपला. आणि 2 तारखेपर्यंत आपण इथे आहोत. तर नक्की जत्रेमध्ये भेट द्या. आणि होम डिलिव्हरी करता का तुम्ही? हो कर. तर ते होम डिलिव्हरीसाठी तो कॉन्टॅक्ट नंबर आहे का? म्हणजे ते 8591821048 वाला. हा स्टॉल आहे. ठीक ठीक, थँक्यू. थँक्यू. हा बघा, हा श्रेयस लोणच्याचा हा स्टॉल आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. आणि नंतर मग दक्ष एंटरप्राइजेसचा हा असा कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे. इथे बघा सगळे पीठ, मसाले, नंतर मग पोहे, उकडे तांदूळ, लाडू, कोकम, काजू वगैरे सगळे या स्टॉलवरती तुम्हाला दिसत आहे. तर हा मालवण किनारा कॅटरर्सचा हा स्टॉल आहे. इथे पाणीपुरी, रगडा पॅटीस, भजी, बटाटा वडा वगैरे सगळं आहे. आणि नंतर मग ह्या स्टॉलवरती इथे बघा हे त्यांचं मेनू आहे इथे. अच्छा, मालवण किनारा. इकडे नॉनव्हेज हे पण आहेत, डिशेस पण आहेत. मांसाहारी थाली, मग पापलेट फ्राय, कुर्ला मसाला वगैरे सगळे इत्यादी सगळं आहे. आणि हे सगळ्या ऑर्डर्स पण घेतात, लग्न समारंभ, हळदी समारंभ. आणि त्यासाठी हे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर करण्यासाठी. तर हा बघा पारिजात अस्सल मालवणी जेवणाचा स्वादचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा आता सगळे हे मालवणी डिशेस तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त इथे सगळे हे कोकणी उत्पादनं पण आहेत. हे काजूचे लाडू आहे. आणि बघा आंबावडी, फणसपोळी. अच्छा,
आणि नंतर मग इकडे गुलकंद वडी वगैरे पण आहे, कोकम पण आहे, आपले हे मोठियाल कोकम तेल हां हां कोकम तेल आहे. अच्छा फणसाचे गरे पण आले आहेत. 200 रुपयाला किती ते? पाव किलो. अच्छा हां 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 अच्छा हे बरोबर. हां हां आणि बाकी पण हे बघा सोलकढी वगैरे आहे, खरवस आहे या इथे. हो खरवस. आणि नंतर मग ह्या इथे जर बघाल तर इथे आता हे सगळे डिशेस आहेत, म्हणजे कलेजी पाव, कोलंबी पाव, जवला पाव, किमा पाव. हे इथे बघा हे सगळे असे या इथे लावलेले आहेत. आणि जर तुम्ही इथे जर फूड जर घ्याल तर ह्या इथे पाठीमागे बघा अशी भरपूर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. इथेच बसून तुम्ही व्यवस्थित डिनर घेऊ शकता संध्याकाळचं. तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. हा बघा हा पण एक स्टॉल आहे, जवला पाव, वजरी पाव, बकरा खिमा पाव, चिकन खिमा पाव, चिकन कलेजी, व्हेज मसाला मंचुरियन, व्हेज नूडल्स, बटर दाबेली मंचुरियन. हे सगळं ह्या स्टॉलवरती इकडे सगळं असं हे अवेलेबल. त्यामुळे बघा दाबेली मंचुरियन बाकी सगळे नूडल्स वगैरेचा हा स्टॉल आहे. पोटॅटो ट्विस्टर पण इथे आहेत. तर या इथे बघा हे सगळे फूड स्टॉल झाल्यानंतर मग ह्या साईडला इथे असा हा पानचा पण स्टॉल आहे. इकडे हा साधनास ऑथेंटिक कोळी सी फूडचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे आपल्याला डिशेस इथे दिसत आहेत आणि पाठीमागे इकडे तुम्हाला बसून जेवायची पण इथे व्यवस्था आहे. तर इथे मॅरिनेट करून ठेवलेले बघा हे कोलंबी आहे, पापलेट आहेत, सुरमईचे वगैरे मोठे पीसेस आहेत. नंतर मग बांगडे आहेत, बोंबील वगैरे पण आहे. इथे हे सुरमईचं कालवण आहे. नंतर मग कोलंबी कालवण वगैरे पण आपल्याला इथे दिसत आहे. हा सुरमई मसाला आहे, हा 1 पीस येणार. अच्छा 200ला. 200ला. हे कोळंबी मसाला आहे, हा 250ला हा कंटेनर येणार. चिकन आहे, चिकन 200लाच येणार ह्याच्यातच. हा खेकडा मसाला आहे, 350ला 1 पीस येणार. हा तिसरा मसाला आहे, 250ला हा एक कंटेनर येणार. अच्छा ही कोळंबी बिर्याणी आहे, 200ला हा कंटेनर येणार. आणि ही चिकन बिर्याणी आहे, 150ला ह्या कंटेनरमध्ये. तर इथून सगळे हे असे स्टॉल संपल्यानंतर ह्या इथून बालनगरीला प्रवेश आहे, बालनगरी प्रवेशद्वार. तर ह्या इथे आतमध्ये आल्यावरती बघा हे अशी ही बालनगरी आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर ह्या इथे ही एक स्कूटरची मेरीगो राऊंड आहे, हे हेलिकॉप्टरची मेरीगो राऊंड आहे. आणि तशी इथे ही ट्रेन आहे. इकडे छोटी कारची मेरीगो राऊंड आहे. त्या इथे सगळे असे हे गेम्स आहेत. इथे पण हे लकी ड्रॉ गेम्स आहेत. या इथे बघा ही एक कारची मेरीगो राऊंड आहे. तिथे समोर आपल्याला स्लाइड दिसत आहे. नंतर मग हा एक गेम आहे, हा पण एक जे राईड आहे, ही पण एक राईड आहे. त्या इथे पण बघा ही एक राईड आहे. त्या इथे ही पण एक शिप आहे आणि पाठीमागे आपल्याला जायंट व्हील दिसत आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा मागाठाणे जत्रा मालवणी महोत्सव 2025चा व्लॉग. तर ही मागाठाणेची मालवणी जत्रा म्हणजे मालवणी महोत्सव 2025 सुरू आहे रोड नंबर 2 मागाठाणेमध्ये. तर ह्याची तारीख आहे 26 ऑक्टोबरपासून ते 2 नोव्हेंबरपर्यंत आणि वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10पर्यंत. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.